भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांचं नाव न घेता त्यांच्या कुटुंबावर गलिच्छ भाषेत टीका केली। सत्तेतले प्रमुख नेते आमच्या नेत्यांना समज देऊ असं सांगतात, मात्र पडळकरांसारखे आमदार त्यांच्या नेत्यांनाही जुमानत नसल्याचं दर्शन पुन्हा एकदा झालंय। सध्या सत्ताधारी आमदारांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाच सुरू आहे। आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असणारे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आणखीन एक विधान केलंय। गोपीचंद पडळकरांनी पवार कुटुंबाचं नाव न घेता खालच्या आणि गलिच्छ भाषेमध्ये टीका केली आहे। दगडूशेठच्या दर्शनाला मटण खाऊन जाणारं ते कुटुंब असं म्हणत पडळकरांनी निशाणा साधलाय। पडळकरांच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। सांगलीतील ऋतुजा पाटील मृत्यू प्रकरणी पुण्यामध्ये हिंदुत्ववाद्यांनी काढलेल्या मोर्चात पडळकरांची जीभ घसरली। पौर्णिमेचा सण आला तेव्हा तिला सासूनं सण करू दिला नाही। जेव्हा घरामध्ये संकष्टीचा दिवस असतो तेव्हा ही उपवास धरायची, तेव्हा घरामध्ये मटण आणायचे, एकादशीच्या दिवशी चिकन आणायचे। म्हणजे इथं आता मला मोर्चामध्ये कळलं की एका गटाची लोक त्या मोर्चात पुढं पाळतायत। ते घर पण तसंच आहे। ते घर एका दिवशी दगडू सेठ गणपतीच्या तिकडं मटण खाऊन जातात। तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते घर कोण आहे। त्याची सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे, आई कोणी आहे, असं कॉकटेल घर आहे। जसं मला बोलण्याची ताकद आहे, माझ्यामध्ये ऐकून घ्यायची ताकद खूप आहे आणि लोक बोलत राहतील। एका सशक्त लोकशाहीमध्ये लोक बोलत राहतात, प्रत्येक वेळेस उत्तर देणं काय गरजेचं नसतं आणि ह्याच्यातून काय महाराष्ट्रात मोठी क्रांती होणार आहे का? तर नाही। त्याच्यामुळे काय फरक पडतो? त्यांना अधिकार आहे आमच्यावर वैयक्तिक टीका करायचं। गोपीचंद पडळकरांच्या टीकेला सुप्रिया सुळेंनी जरी प्रत्युत्तर देणं टाळलं असलं तरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रशांत जगतापांनी सडेतोड उत्तर दिलंय। गोपीचंद पडळकर ही एक प्रवृत्ती असल्याचं म्हणत जगतापांनी पडळकरांवर टीकास्त्र डागलंय। तर असे वाचाळवीर सत्ताधारी पक्षामध्ये वाढलेत असं म्हणत काँग्रेसच्या नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधलाय। एखाद्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुद्धा निवडून येण्याची ज्यांची लायकी किंवा पात्रता नाही, अशा एकूणच राजकारणातली विकृती असणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे गोपीचंद पडळकर। की पवार साहेबांच्या तुमच्यामध्ये निश्चित फरक आहे, कारण की तुम्ही एखाद्या मंगळसूत्र प्रकरणामध्ये, मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणामध्ये हातामध्ये बेड्या घालून तुम्हाला पोलिसांनी अटक केलेली होती। तेवढी लायकी किंवा पात्रता कुठल्याही राजकारण्याने किंवा अलीकडच्या काळातल्या कुठल्या आमदारांनी घालवलेली नाही। त्याच्यामुळं आपलं एकूणच मागचा इतिहास लक्षात घेऊन इथून पुढे तुम्ही निदान टीका करताना तारतम्य बाळगा। महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आणि ज्या पद्धतीनं सत्ता पक्षाचे आमदार आणि मंत्री कोणाच्या व्यक्तिगत टीका करतात आहेत, शेतकऱ्यांच्या बद्दलचा अपशब्द बोलतात आहेत, तर हा माज जो सत्तेच्या लोकांना आलेला आहे, हा माज आता लोकांनी उतरवला पाहिजे। पडळकर सारखे वाचाळवीर अनेक महाराष्ट्रामध्ये सत्ता पक्षामध्ये निर्माण झालेले आहेत। गोपीचंद पडळकरांनी पवार कुटुंबावर टीका करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही। याआधीही पडळकरांनी पवार कुटुंबाला लक्ष केलं होतं। आम्ही आमच्या नेत्यांना समज देऊ असं सत्तेतील प्रमुख नेते तोंडी म्हणत असतात, तरी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर कुणाचाही वचक नाही असं चित्र सध्या पाहायला मिळतंय। आता पडळकरांना पक्षश्रेष्ठी काही समज देणार का हे पाहावं लागणार आहे। चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे।